आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न पाता। अंतर जामी जानत साचा, मन में एक ऊपर बाचा। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेश। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति लोक उजागर। रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवारि सुमति के संगी। कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केशा। राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुमणींद्री समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। करू प्रथम नमन पांडुरंगा, करू प्रथम नमन करू प्रथम नमन। टाळ 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 प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संगतिया, दुसरे चरण संगतिया, संगतिया संगतिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास। दुसरे चरण संगतिया, संगतिया संगतिया। हो दुसरे चरण संगतिया, संगतिया संगतिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंग गुरुप्रथमण म्हण दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्य त्रजननी देवाची, आता वंदरंग भूमिका कीर्तनी उभ्या स्थिती लोका। टाळ मृदंग श्रोते देखा तया, माझेन मृदंडोत मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी म्हणून दाखवलेला अभंग, यावच्च भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्या संत परंपरेने आपला देह अखंड चंदनावर जिजवला, त्या परंपरेतील देहुनिवासी वैराग्याचे परमोच्च स्थान ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गाठलं आहे, झळझळीत वैराग्य ज्यांना म्हणलं जातं, वारकरी संप्रदायाच्या कळसास्थानी जे विराजित आहे, पाचवा वेद ज्यांनी निर्माण केला, जगाचं कल्याण ज्या वेदाच्या माध्यमातून झालं, त्या पाचव्या वेदातून
जगद्गुरु तुकोबारायांनी काही विभाग पाडली, काही भाग पाडली आणि त्याच्यामध्ये एक विभाग आहे तो म्हणजे हिंदुस्थान परपद आहे. आणि ते हिंदुस्थान परपदातील आजचा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आहे. वारकरी संप्रदाय म्हटलं की वारकरी संप्रदायातले संत, आणि संत म्हटले की त्यांनी निर्माण केलेली जी काही अभंगवाणी आहे ती आहे. आणि वारकरी संप्रदायातले संत म्हणजे मराठी भाषा आत्मसात केल्याच्या नंतर मराठीच्या माध्यमातून जगाचा उद्धार कसा होईल या अनुषंगाने निर्माण केलेली अभंगवाणी, मग त्याच्यात हिंदी अभंगाची रचना महाराष्ट्रीयन संतांनी करावी याच्या मागचा मोठा विचार, उदात्त हेतू त्या ठिकाणी आपल्याला सापडतो. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता उभ्या भारतभर याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्राच्या पलीकडे बोलली जाणारी जी भाषा आहे तिचं नाव आहे हिंदी. आणि ते हिंदीमध्ये काही कवण करावे, काही अभंग निर्माण करावे म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी हिंदुस्थान परपदांची निर्मिती केली. आणि ते हिंदुस्थान परपदातील उपदेशाच्या माध्यमातून सेवेकरिता घेतलेला हा अभंग तुमच्या पुढे म्हटलेला आहे. या अभंगाचा सरळ भाव जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयीन पद्धतीच्या द्वारा असाच असेल असं मी ग्राह्य धरत नाही, पण माझ्या मतीप्रमाणे तुमच्या पुढे प्रतिपादन करीत असताना बरं का, माझ्या मतीप्रमाणे तुमच्या पुढे प्रतिपादन करीत असताना तो असाच आहे असा आग्रह धरत नाही. कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत, वैचारिक भिन्नता प्रत्येकाच्या अंतरंगात आहेत बरं का. प्रत्येकच माझ्यासारखा विचार करायला लागल्यावर मग ऐकायला कोणी नसणार, प्रत्येकच कीर्तन करायला उभा राहील. म्हणजे हे सरळ त्याचा अर्थ आहे की वैचारिक भिन्नता असल्या कारणास्तव तुम्ही ऐकायला बसलात आणि मी बोलायला उभा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐसा कर घर आवेराम और धंदा सब छोर ही काम. सरळ आहे, असं काहीतरी करा की भगवंताने सर्व सोडून तुमच्याकडे यावं. ऐसा कर घर आवे राम, आवे राम घर ऐसा कुछ कर. बर का, या घरामध्ये बर का, ऐका ना, या घरामध्ये तो राम यावा असं काहीतरी कर. दुसरं ऐका, ज्या घरात आपण राहतो त्या घरात राम यावा असं काहीतरी कर. तिसरं ऐका, ज्या समूहाच्या माध्यमातून ज्या गावात आपण राहतो, या मृत्यूलोकी नगरामध्ये आपण राहत असताना, या घरामध्ये राहत असताना त्याने सर्व त्याचं काम सोडावं आणि तो आपल्याकडे यावं असं काहीतरी कर. ऐसा कर घर, ऐसा कर घर आवे राम. मग घर ऐसा कर म्हणजे घर घर न राहता मंदिर झालं म्हणजे आवे राम. और धंदा सब छोर ही काम. मायेच्या अनुषंगाने जे जे आपण ममत्व स्वीकारलंय ते सर्व ममत्वाचा त्याग करायचा आहे. आणि जे ज्या वेळेस आपण सोडतो, त्याग करतो, तेव्हा तो भगवान आल्याशिवाय राहत नाही. पहिला भाव आहे. दुसरा भाव असा आहे की तुमची भक्ती, तुमची साधना या तत्वापर्यंत गेली पाहिजे की भगवंताने त्याचं सर्व काम सोडावं तुमच्या घरी. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का. किती गोड आहे, किती वेळेस ऐकलंय आपण. शबरी गेली का? हो गेली नाही, पण असं काम केलं, आवे राम. ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोर ही काम. भाई महात्मा जी, आप जो कह रहे हमारी समझ आ रही. परेशानी यह है, इतने बरस गुजर गए, इतनी साधना की, इतने ग्रंथों का अवलोकन किया, तत्पश्चात प्रभु का दर्शन नहीं हो रहा है. माने इसमें कोई गड़बड़ी तो नहीं? बोले हाँ महाराज गड़बड़ी हो गई. बोले कैसी बारी? सुनो, माझं एक तत्व आहे, माणसाने 3 गोष्टी फलीभूत होत असेल तर त्या कराव्या, अन्यथा करू नये या मताचा मी आहे. जी शेती उत्पन्न देत नाही ती शेती करू नये, जो संसारामध्ये पुत्र प्राप्ती करू शकत नाही त्याने संसार करू नये, आणि जो परमार्थामध्ये देवाचं दर्शन करू शकत नाही त्याने परमार्थ करू नये. विठाल विठाल आता कितीही शेती केली तरी सुद्धा त्या शेतीमध्ये उत्पन्न येत नसेल तर मुद्दलात पडे तोटा तो खोटा उदीम. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या मुद्दलामध्ये तोटा पडत असेल तो उद्योग खोटा आहे, तो करू नये. किती गोड आहे. महाराजांनी व्यावहारिक ज्ञान सुद्धा आपल्याला सांगावं, म्हणजे एवढे आपण अव्यावहारिक आहोत. शेतीत उत्पन्न येत नाही ना, ती शेती करू नये. लग्न केलं पण पुत्र प्राप्ती होत नाही, तो संसार काय कामाचा. भागवताच्या 9 स्कंदामध्ये सांगितलंय, पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. ज्या राज्यामध्ये पुत्र संतती नाही ते राज्य दुःखाला कारणीभूत आहे. 3 गोष्टी ऐका ना, सत्ता संपत्ती श्री काय बोलत चला. हा कीर्तनाला आले ना, देवाणघेवाण पाहिजे शब्दाची, नाही ते तुम्ही बसाळले आणि मला उभा करे.
कधी कधी बसाडेल उभावाला लुपटा कर देतो. ऐका नाही. कोणत्या गोष्टी सांगतो ऐका ना. 3 गोष्टी लक्षात देऊन ऐका. सत्ता, संपत्ती आणि श्री. काय काय? सत्ता, संपत्ती आणि श्री. या 3 गोष्टींना वारस असेल तर त्या भोगताना आनंद आहे. जर वारस नसता तर काही कामाचं नाही. सत्ता तुमच्याकडे भरपूर आहे पण त्याला वारस असेल तर सत्ता भोगल्याचा फायदा आहे. अन्यथा काय? तुम्ही उभा करायचा महल आणि मागे उंदरांनी राहायचं. फायदा काय? सत्ता आहे पण वारस नाही, संपत्ती आहे पण वारस नाही, आणि स्त्री पत्नी आहे पण वारस नाही. पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. एवढं करून त्या ठिकाणी जर पुत्र होत नसेल तर तो संसार कामाचा नाही. तसा परमार्थ अगणित वर्षापासून आम्ही करत आहोत पण परमार्थामध्ये तत्वाची जर प्राप्ती होत नसेल तर तो परमार्थ काही कामाचा नाही. वरपांगी परमार्थाचा स्वीकार केला की आंतरिक आत्म्याला, आंतरिक भावाला त्या ठिकाणी तो आनंद प्राप्त होऊ शकत नाही जो वरपांग परमार्थाने केला जातो तो. मग का हो? त्याला कारण काय? भाई तुको बारा कहते हैं बडे भाव से. महाराज म्हणतात इतने गोते काहे खाता. एवढा दिवस परमार्थ केला परंतु आम्हाला तो भगवान मिळत नाही. त्याला कारण आहे. जब तू अपना भूल न होता, जोपर्यंत तू स्वतःला विसरत नाही तोपर्यंत त्याचं दर्शन नाहीये. जब तू अपना भूल न होता, हे माझा आहे हे ज्या दिवशी तुमच्या डोक्यातून गेलं, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझा जो विसरला आहे पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी त्याला म्हणतात जो माझा आणि मी पण विसरलेला आहे. आणि महाराज तेच म्हणतात तेव्हाच देवाची प्राप्ती आहे, अन्यथा इतने गोते काहे खाता. भाई बाल बढ़ा के कपड़ा बदल के कोई इंसान बड़ा बाबा नहीं हो जाता. जब भीतर वाली बदली हो जाए समझ लेना आप बड़े तत्व पे जाने वाले. कारण आपण वरत्या बाह्य अंगाने कितीही त्या ठिकाणी परमार्थाला साजेचं स्वरूप स्वीकारू बाबा, पण अंतरंग जर चांगलं नसेल. अहो आपण म्हणतो लोकांना काय कळतं, लोकांचं जाऊ द्या हो, ज्याला हिशोब द्यायचं त्याला सर्व कळतं. पती लक्ष्मीचा त्याला सर्व कळतं. अंतर्यामी जानत साचा, तो अंतर्यामी भगवान आहे. मन में एक ऊपर बाचा. परमार्थामध्ये आत काय आहे आणि बाहेर काय आहे असं जर चाललं ना महाराज कार्यक्रम कठीण आहे. म्हणून इतने गोते बोला ना काय हे खाता. खाता म्हणजे खाता नाही बरं का. खाता म्हणजे गटांगड्या का खातो एवढे. मग का हो ज्या भगवंताचं आम्ही चिंतन करतो तुकोबार आहे तो अंतर्यामी आहे म्हणे आहे ना. मग तो कुठे भेटतो? तुकोबार आहे म्हणतात तो कुठे भेटत नाही हा प्रश्न कर. भेटतो कुठे असं नाही, कुठे भेटत नाही ते सांग मला. सांगा हवा कुठे नाही? हवा कोणाची? हवा 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 नाही अशी जागा, आणि जिथे हवा नाही तिथे आपण जाऊ शकत असं आहे. मग तसा तो भगवान कुठे नाही. तुकोबारा म्हणतात तुका प्रभू देश विदेश बरिया खाली नाही लेश. तुकोबारा सांगतात तो भगवान कसा आहे? देश आणि विदेश आहे, तो सर्वत्र आहे. म्हणजे देश विदेश म्हणजे काय? एक म्हणे महाराज देश विदेश म्हणजे काय? भारत मा भी तोच आहे आणि पाकिस्तान मा भी म्हणतो वा देश विदेश आहे ना म्हणे. स्पष्ट म्हटलंय देश विदेश. पण ऐका ना तुकोबारा म्हणतात देश विदेश माने या मेरा जो है वो मेरा देश है और आपका जो है वो विदेश. हे तत्व आणि हे तत्व भिन्नत्वाने. तसं हा देश हा विदेश, तो देव इथे पण आहे तो देव तिथे पण आहे. भरिया खाली नाही, भरिया खाली नाही लेश. तो भरलेला आहे खाली नाही, एवढसा सुद्धा खाली नाही. तो भगवान सर्वत्र आहे कारण तो अंतर्यामी आहे. मग असं काहीतरी कर घर आवे राम और धंदा सब छोरई काम. विठाला 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 अभंगाचा सरळ भाव